माझं पण मी मेहंदीनीच सुरू केला प्रवास आणि ओके. तेव्हा ओके वाटायचं. म्हणजे ती एक कोणतरी पार्लरवाली विशिष्ट काय ते तू म्हणाली तसं कुठले तरी बीट बीट काहीतरी टाकून त्याच्यामध्ये इट डेंट लुक तांबूस. पण जेव्हा समोर एक असा पॅच आहे इंदिरा गांधी सारखा असा, तो तेवढाच फक्त व्हाईट आहे असा म्हणजे प्रॉमिनेंटली. हं. आणि तो जेव्हा फेड व्हायला लागला आणि तो असा ब्राऊन दिसायला लागला तेव्हा लाईक नाही आय नीड टू डू समथिंग विथ दिस. मग ते जरा कलरिंग कडे मी वळले. अगेन आय वॉज व्हेरी अफ्रेड की केस गळतीलच काय आणि टकलापेक्षा तरी ग्रे ऍटलीस्ट आय हॅव हेअर वगैरे वगैरे. तो सगळा होता माझा स्ट्रगल की कलरिंग करायचं की नाही करायचं. पण आय फील लाईक आय वॉज सो यंग तेव्हा टू रॉक माय ग्रेस इन माय 30s की आय सेड की ठीक आहे लेट्स सी, लेट्स स्टार्ट आणि मग लेट्स सी की व्हॉट एव्हर. आणि आता मी व्हिडिओज बघते पण त्याच्यामध्ये पीपल हॅव कम अप विथ इनोव्हेटिव्ह आयडियाज की ते काय करतात, ते बाकी केस पांढरे करून टाकतात टू ट्रान्झिशन फ्रॉम लाईक कम्प्लिटली ग्रे. सो देन मध्ये मध्ये मग ते ग्रे हायलाइट्स केल्यानंतर they kind of blend in and then they can grow it out. So that is if anybody wants to grow it out, and that's probably the route I will take when I'm ready for it. Ki I will start with gray streaks and kind of go from there.